मंडळी नमस्कार. आज आपण बनवणार आहोत सुकट. त्यासाठी घेतले मी 2 कांदे बारीक चिरून, हळद, मीठ आणि लाल तिखट आणि थोडीशी कोथिंबीर. चला तर आता आपण फोडणी देऊयात. उन्हाळा आहे आणि भाजीचं टेन्शन, त्यामुळे आज आता आपण सुकट करूयात. गॅस चालू करूयात. आपण आधी सुकट भाजून घेऊयात. थोडंसं भाजून घ्यायचं आपल्याला आणि धुवून घेऊयात. नंतर 1 मिनिटभर छान परतून घेऊयात. लालसर घेतल्यानंतर याच्यामधले खडे वगैरे कचरा असेल तो निघून जातो. जास्त करून खडे असतात, त्याच्यामुळं धुवूनच घ्यायचं याला पाण्यात चांगलं, नाहीतर खाताना कचकच लागते मग. त्यामुळं अगोदरच आपण धुवून घेऊयात. छान वास यायला लागला. आता आपण काढून घेऊयात. भाजून झालेले आहेत, लालसर भाजून झालेत. आता आपण कढईमध्ये तेल टाकूया. तेल जरा जास्तच लागतं. इथे मी 3 पळ्या तेल घेतलेले आहे. आता आपण कांदा टाकूयात. छान लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊयात. कांदा परतून झाला. आता आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकूयात. लाल तिखट हे खूप तिखट आहे, आपण घरी बनवलेलं आहे. आणि थोडीशी हळद आणि मीठ थोडंसं कमीच टाकते, कारण ह्या चटणीमध्ये लाल तिखट आहे, मीठ आहे. लाल तिखटामध्ये मीठ आहे, त्यामुळे थोडंसं कमीच टाकलं. परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी टाकून आपण धुवून घेऊयात. नाहीतर जास्त वेळ भिजत ठेवल्यावर पण नरम होतील, त्यामुळं आपण नंतर पाणी टाकून धुवून घेऊयात. भरपूर असं पाणी टाकून धुवून घेऊयात. खडे असतात त्याच्यामुळे वरती घ्यायचं, जरा खाली खडे जाऊन बसतात मग. धुवून घेऊयात. झालं आपलं मस्त सुकट तयार. 1 मिनिटभर हलवून घ्यायचं आणि कोथिंबीर टाकायची. झालं आपलं मस्त सुकट तयार. खाऊन घेऊयात.